नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 10 व 11 मार्चला आलेले काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत। तर बघा, पहिला प्रश्न आहे, इंद्रावती नदी पुढीलपैकी कोणत्या राज्यातून वाहत नाही तर सांगा। तर बघा, इंद्रावती नदी मध्य प्रदेश राज्यातून वाहत नाही, तर इंद्रावती नदी महाराष्ट्र राज्यातून वाहते, छत्तीसगड राज्यातून वाहते आणि ओडिसा मधून तिचा उगम होतो। ओडिसा मधून कुठे? मुंगेर पर्वतातून। मुंगेर पर्वतातून, ओडिसा मधून मुंगेर पर्वतातून इंद्रावती नदीचा उगम होतो। आणि इंद्रावती नदी ही गोदावरी नदीची उपनदी आहे। इंद्रावती नदी गोदावरी नदीची उपनदी आहे आणि ती महाराष्ट्र, छत्तीसगड, ओडिसा मधून वाहते, मध्य प्रदेश मधून वाहत नाही। क्वेश्चन नंबर 2 आहे, मूलभूत कर्तव्य राज्यघटनेच्या कोणत्या भागात येतात तर बघा, सांगा। फंडामेंटल ड्युटीज, तर हे येते भाग 4A मध्ये। भाग 4A मध्ये फंडामेंटल ड्युटीज येतात, म्हणजेच मूलभूत कर्तव्य। आणि भाग 9 मध्ये काय येते तर भाग 9 मध्ये पंचायत राज। भाग 9 मध्ये पंचायत राज। पंचायत राज। भाग 1 मध्ये काय येते? राज्य व संघराज्य। भाग 1 मध्ये काय येते? काही महत्वाचे भाग, संघराज्य। याचे कलम किती आहे? 1 ते 4। भाग 2 मध्ये नागरिकत्व। भाग 2 मध्ये काय येते? नागरिकत्व। कोणत्या कलम मध्ये? 5 ते 11। आणि भाग 3 मध्ये काय येते? भाग 3 येते, भाग 3 मध्ये येते मूलभूत कर्तव्य। भाग 3 मध्ये येते मूलभूत कर्तव्य, त्याच्या आर्टिकल काय? 12 ते 35। आणि भाग 4 मध्ये काय येते? राज्याचे नीती निर्देशक सिद्धांत, DPSP, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीज। राज्याचे DPSP, राज्याचे नीती निर्देशक सिद्धांत, हे येते 36 ते 51। आणि भाग 4A मध्ये काय येते? मूलभूत कर्तव्य। मूलभूत कर्तव्य कशामध्ये येते? ते 51A मध्ये। ठीक आहे, लक्षात ठेवा, हे सर्व महत्वाचे आहे। आणि भाग 9 मध्ये पंचायत राज। प्रश्न क्रमांक 3 आहे, संपत्तीचा अधिकार कोणत्या घटना दुरुस्तीने कमी करण्यात आला तर बघा, संपत्तीचा अधिकार हा कोणत्या घटना दुरुस्तीने तर हा आला 44व्या घटना दुरुस्तीने कमी करण्यात आला। बघा, काही महत्वाच्या घटना दुरुस्ती आपण, 31वी घटना दुरुस्ती कधीची आहे? 1973। लक्षात ठेवा, 1973। 42वी कधीची आहे? 42वी आहे 1976। याला मिनी कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया म्हणतात। आणि 73वी घटना दुरुस्ती आहे स्थानिक स्वराज्य संस्था। स्थानिक स्वराज्य संस्थाची 73वी घटना दुरुस्ती। आणि 61वी कधीची आहे तर 61वी घटना दुरुस्ती आहे 1989। 1989 ची 61वी घटना दुरुस्ती आहे। आणि 52वी कधीची आहे तर 52वी आहे 1985। 52वी कधी आहे? 1985। ठीक आहे, लक्षात ठेवा। 42व्या घटना दुरुस्तीला काय म्हणतात? मिनी कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया। प्रश्न 4 आहे, आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली तर सांगा। तर बघा, आर्य महिला समाजाची स्थापना ही पंडिता रमाबाई यांनी केली। कोणी केली? पंडिता रमाबाई। आणि यांनी काय? इंग्लंडचा प्रवास हे पुस्तक लिहिले आहे। पंडिता रमाबाई यांनी इंग्लंडचा प्रवास पुस्तक लिहिले आहे। आणि यांनी शारदा सदनची स्थापना 1889 ला केली। कुठे केली? मुंबईला। 1889 ला शारदा सदनची स्थापना मुंबईला केली। आणि 1890 मध्ये ते पुणेला स्थानांतरित करण्यात आले, शारदा सदन 1890 ला पुणेमध्ये। आणि त्यांनी इंग्लंडचा प्रवास हे पुस्तक लिहिले। क्वेश्चन नंबर 5 आहे, NNP म्हणजे कशाचा समावेश होतो? ते NNP चा फुल फॉर्म सांगा। ते NNP चा फुल फॉर्म आहे नेट नॅशनल प्रोडक्ट। नेट नॅशनल प्रोडक्ट। तर याचे आन्सर काय येणार? इथे GDP नाही, GNP मायनस घसारा। GNP मायनस घसारा म्हणजे NNP।
ऑप्शन 1 इज द राईट आन्सर. जीएनपी मायनस घसारा म्हणजे एनएनपी. एनएनपीचा फुल फॉर्म नेट नॅशनल प्रोडक्ट आणि जीडीपीचा फुल फॉर्म काय ते मला कमेंट मध्ये सांगा. क्वेश्चन नंबर 6 आहे, कोणत्या मृदेश स्वमशागत करणारी मृदा म्हणतात? तर बघा, काळ्या मृदेस स्वमशागत करणारी मृदा म्हणतात. काळी मृदा. आणि ही महाराष्ट्रात किती पर्सेंट आढळते काळी मृदा? तर 75% काळी मृदा आहे. आणि जांभी मृदा किती आहे? काळी मृदा ही बेसॉल्ट खडकापासून, कोणत्या खडकापासून बनते? बेसॉल्ट. आणि आपली कोणती? जांभी मृदा ही जांभा खडकपासून. काळी मृदा बेसॉल्ट खडकापासून. आणि किती पर्सेंट आहे? तर ही आहे 75% आहे महाराष्ट्रामध्ये. ठीक आहे. मुघल साम्राज्याची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर बघा, मुघल साम्राज्याची स्थापना 1526 मध्ये झाली. पानिपतचे पहिले युद्ध. पानिपतचे पहिले युद्ध कधी झाले? 1526. दुसरे 1556 आणि तिसरे 1526, 1556, 1761. बाबरने लोधीस हरवले आणि तिथपासून मुघल साम्राज्याची स्थापना झाली. 1556 मध्ये काय झालं? अकबरने हेमू हरवले. अकबर आणि हेमू मध्ये झाले. आणि तिसरी पानिपतची लढाई मराठा व अहमदशाह अब्दाली यांच्यामध्ये झाले. बघा, मुघल साम्राज्याचं वंश कधीच आहे? भा-ज-शाह. लक्षात ठेवा, हे ट्रिक आहे. भा-ज-शाह. बाबर, हुमायूं, अकबर, जहांगीर, शहाजहां, औरंगजेब. बादशाह. बाबर, हुमायूं, अकबर, जहांगीर, शहाजहां, औरंगजेब. समजलं? लक्षात ठेवा ट्रिक. बादशाह. क्वेश्चन नंबर 8 आहे, 2011 नुसार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक नागरीकरण झाले? तर बघा, 2011 नुसार खालीलपैकी ठाणे या ठिकाणी ठाणे या ठिकाणी सर्वाधिक नागरीकरण झाले. तर किती पर्सेंट झाले? 77% नागरीकरण ठाणे या ठिकाणी झाले. नागपूरमध्ये किती झाले? तर नागपूरमध्ये 68.3% आणि पुणेमध्ये किती झाले? तर 61%. आणि छत्रपती संभाजीनगर मध्ये किती झाले? 43.8%. आणि सर्वाधिक कमी नागरीकरण कोणत्या शहरात झाले? यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो. तर सर्वाधिक कमी झाले गडचिरोली. दुसरे झाले सिंधुदुर्ग आणि तिसरे झाले हिंगोली. आणि चौथे झाले आपलं रत्नागिरी आणि पाचवे नंदुरबार. गडचिरोलीमध्ये किती पर्सेंट झाले? तर 11%. सिंधुदुर्ग मध्ये 12.6% आणि हिंगोलीमध्ये झाले 15.2. आणि रत्नागिरीमध्ये किती पर्सेंट झाले? तर 16.3%. आणि नंदुरबार मध्ये तर बघा, सर्वात कमी गडचिरोली, सर्वात सेकंड नंबर सिंधुदुर्ग, हिंगोली, रत्नागिरी, नंदुरबार. ठीक आहे. आणि सर्वाधिक नागरीकरण 100% कोणत्या शहरामध्ये झाले? तर मुंबई शहर आणि मुंबई उपनगर. मुंबई शहर आणि मुंबई उपनगर मध्ये 100% नागरीकरण झाले. लक्षात ठेवा. क्वेश्चन नंबर 9 आहे, मराठी भाषेचे शिवाजी कोणाला म्हणतात? तर सांगा. तर बघा, मराठी भाषेचे शिवाजी हे कृष्णशास्त्री चिपळूणकर यांना म्हणतात. कृष्णशास्त्री चिपळूणकर यांना मराठी भाषेचे शिवाजी म्हणतात. केशवसूत कोणाला म्हणतात? तर केशवसूत सांगा. केशवसूत आणि केशवकुमार मला सांगा. मी टोपणनाव यांच्यावर व्हिडिओ घेतलाय, तर सर्च करा टोपणनाव बाय स्टार अकॅडमी. तुम्हाला व्हिडिओ मिळून जाईल. यावर वारंवार प्रश्न विचारले जाते. केशवसूत आणि केशवकुमार याचा आन्सर कमेंट मध्ये द्यायचा आहे तुम्हाला. क्वेश्चन नंबर 10, ब्राह्मणोत्तर चळवळीची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? तर बघा, ब्राह्मणोत्तर चळवळीची सुरुवात सर्वात आधी महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली. आणि ते कधी केली? 1873 मध्ये. त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली 1873 मध्ये. आणि त्याच चळवळीला ब्राह्मणोत्तर चळवळ म्हणून ओळखल्या जाते.
बघा विद्यार्थ्यांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. तसेच आपला व्हिडिओ तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे ते मला कमेंटमध्ये सांगा आणि तुमची एक्झाम कधी आहे ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मला माहित पडेल माझे विद्यार्थी माझा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघतात आणि त्यांची एक्झाम कधी आहे तर. आणि तसेच आपला टेलिग्राम ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद.